पुणे बॉम्ब प्रकरणामधल्या एक महत्त्वाची अपडेट आपण घेऊया। सीसीटीव्ही मध्ये दिसलेल्या व्यक्तीचा पोलिसांशी संपर्क होतोय। त्या व्हिडिओमध्ये मीच आहे, पण बॉम्बच्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही असा दावा त्याने केलाय। बातम्यांमधून स्वतःचा व्हिडिओ बघून पोलिसांशी त्याने स्वतः संपर्क साधलाय। सीसीटीव्ही मधली व्यक्ती मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असल्याचं आता उघड झालेलं आहे। तर पुण्यामधल्या रुग्णालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचं हे प्रकरण होतं। सुदैवाने हा बॉम्ब वेळीच निकामी करण्यात आलेला होता। तर या प्रकरणी एक सीसीटीव्ही फुटेज हाती आलेलं होतं। मात्र ही जी व्यक्ती आहे, या व्यक्तीने स्वतःहून पोलिसांसोबत संपर्क साधलाय। या व्हिडिओमध्ये मीच दिसतोय, पण या बॉम्बच्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही असा दावा या व्यक्तीने केलेला आहे। बातम्यांमध्ये हे सीसीटीव्ही फुटेज बघितलं आणि मी स्वतःला या बातम्यांमधून सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघून पोलिसांशी संपर्क साधला असं त्याचं म्हणणं आहे। तर ही व्यक्ती मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असल्याचं आता उघड झालेलं आहे। पुण्यातल्या हडपसर इथल्या उषा किरण रुग्णालयामध्ये बॉम्ब आढळल्याचं हे प्रकरण आहे। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी अपडेट्स देत आहेत। मंदार, कोण आहे ही व्यक्ती आणि काय अधिकची माहिती आहे? ही व्यक्ती त्या हॉस्पिटलमध्ये औषधांचा पुरवठा करणारी जी कंपनी आहे त्या कंपनीसाठी काम करणारी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि नेहमीच्या कामासाठी ती व्यक्ती दुचाकीवरून हॉस्पिटलमध्ये आली होती। मात्र काही माध्यमांकडून ही व्यक्ती संशयित असल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ प्रसारित करण्यात आला। त्यानंतर या व्यक्तीने स्वतःहून पोलिसांशी संपर्क साधला आणि आपणच ती व्यक्ती असल्याचं सांगितलं। पोलिसांनी या व्यक्तीकडे चौकशी केली असता या व्यक्तीचा तो बॉम्ब ठेवण्याच्या प्रकरणाशी कोणताही संबंध आढळला नाही। त्यामुळे पोलिसांनी हे स्पष्ट केलंय की ती व्यक्ती या सगळ्या प्रकरणाशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाही। मुख्य आरोपीचा शोध घेणं पोलिसांचं सुरू आहे। यामिनी, अगदी मंदार, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।